ओम नमश्चंडिकाय. चला, आज दुर्गाष्टमी या अधिक नवरात्र महोत्सवाचा महत्त्वाचा दिवस, अष्टमीचा दिवस आहे. आज सर्व भक्त भागवतांना, सर्व देवी भागवतांना, देवीच्या भक्तांना, सर्व शक्ती उपासकांना या दुर्गाष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भगवती तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत ही सदिच्छा. आपण आज आपल्या पुढच्या विषयाला सुरुवात करणार आहोत. आज दुसरा आणि तिसरा अध्याय आपण हे बघून याच्यामध्ये आपण पुढचं चरित्र आपण श्रवण करणार आहोत. दुसरा आणि तिसरा अध्याय जो आहे हा पूर्णतः भगवान वेदव्यासांवरती प्रकाशित केलेला आहे, त्यांच्यावरती केंद्रित आहे. कारण या देवी भागवताचे जे वक्ते आहेत ते भगवान वेदव्यास आहेत आणि श्रोता जो आहे तो जनमेजय आहे. पण देवी भागवताच्या आधीची जी पूर्वपीठिका आहे त्याच्या आधी नारदांनी व्यासांना कसं कसं काय काय त्याची पार्श्वभूमी आणि सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये या दोन अध्यायांमध्ये येणार आहेत. ह्या दोन अध्याय अतिशय तात्विक, एकदम टेक्निकल, वस्तुनिष्ठ, ऑब्जेक्टिव्ह सगळे सब्जेक्ट त्याच्यामध्ये आलेले असल्यामुळं आपल्याला अतिशय धावत्या ह्याच्यामध्ये ह्याचं बघावं लागणार आहे. चला तर सुरुवात करूयात. ओम श्रीमात्रे नमः. सुतुवाच धन्योहमिति भाग्योहम पावितोहम महात्मभिः यत्पृष्टम सुमहत्पुण्यम पुराणम वेदविश्रुतम. हां, तुम्ही सर्वांनी मला अशा प्रकारचा पुराणाचा प्रश्न विचारला की जो विचारल्यामुळं मी स्वतःला भाग्यवान समजतो, धन्यवाद समजतो की ज्याचं श्रवण केल्यामुळं जर मनुष्य पवित्र होत असेल तर त्याचं वक्तव्य केल्यानंतर तर त्याचं पुण्य किती असेल असं मला वाटतं. म्हणून ते काय म्हणतात बघा, तदहम संप्रवक्ष्यामि सर्वश्रुत्यर्थसम्मतम रहस्यम सर्वशास्त्राणाम आगमानाम अनुत्तमम. म्हणून मी आता काय करतो की आता सर्व श्रुतींना जे संमत आहे, श्रुतीसंमत आहे, वेदसंमत जो ग्रंथ आहे देवी भागवत, तो ग्रंथ की जो कसा आहे सर्व शास्त्रांचं रहस्य असणारा आहे, सर्व आगमांना मान्य असा जो ग्रंथ आहे त्या देवी भागवताचं मी आता पठण किंवा व्याख्यान करायला सुरुवात करतो असं ते म्हणतात. ते काय म्हणतात आता बघा, नत्वा तत्पद पंकजम सुललितम मुक्तिप्रदं योगिना. जे योगियांना मुक्तिप्रद आहेत असे त्या जगज्जननी जगदंबिकेचे चरण, जे सुललित चरण आहेत, पदपंकजम चरणकमल आहेत, त्या चरणकमलांना मी नमस्कार करून ब्रह्माद्यैरपि सेवितं स्तुतिपरैर ध्येयं मुनींद्रै सदा. ते भगवतीचे चरणकमल कसे आहेत? ब्रह्मादी, ब्रह्म आणि आदी, आदी म्हटलं की सर्व देवगण त्याच्यामध्ये येतात, की जे ब्रह्मादी सर्व देवगणांकडून पूजिले जातात, की ज्या भगवतीच्या चरणकमलांचं ध्यान करून योगी आपल्या सर्वश्रेष्ठ अशा अवस्थेला प्राप्त होतात असं त्यांनी सांगितलं आहे. वक्ष्याम्यद्य सविस्तरं बहुरसं श्रीमत्पुराणोत्तमं भक्त्या सर्वरसालयं भगवती नाम्नां प्रसिद्धं द्विजाः. म्हणून मी वक्ष्यामी सविस्तरं, मी आता तुम्हाला सांगतो सविस्तर. काय सांगतो? श्रीमत्पुराणोत्तमं. आणि काय ते सर्व रसांचं आलय असणारं, भक्तिरसाचं आलय असणारं, की जे भगवती नामनाम द्विजाहा, भगवतीच्या नावाने प्रसिद्ध असणारं हे देवी भागवत नावाचं पुराण मी आता तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. आता पुढच्या 4-5 श्लोकांमध्ये भगवती वेगवेगळ्या छंदांमध्ये भगवतीची स्तुती त्यांनी केलेली आहे. या विद्येत्यभिधीयते श्रुतिपते शक्ती सदाद्या परा. अतिशय सोपा अर्थ आहे. या विद्या इति अभिधीयते, जी विद्या नावाने प्रसिद्ध आहे. श्रुतिपथे कशामध्ये? की सर्व वेदांतामध्ये, सर्व श्रुतींमध्ये जी विद्या म्हणजे मुक्तीचं साधन असणारी ब्रह्मविद्या नावाने जी प्रसिद्ध आहे, जी सदा आद्या परा शक्ती आहे, जी सदैव म्हणजे जी नित्य आहे, जी आद्या आहे, जी परा आहे, जी शक्ती आहे, ती कशी आहे? सर्वज्ञा भवबंध चित्ती निपुणा सर्वाशये संस्थिता. ती कशी आहे? सर्वज्ञ आहे. आणि ती कशी आहे? भवबंध चित्ती निपुणा. भवाचं, संसाराचं बंधनमुक्त करण्यामध्ये ती अतिशय निपुण, अतिशय कौशल्यकारी आहे. म्हणजे या संसार सागरामध्ये
किंवा या भवसागरामध्ये, या संसारामध्ये अडकलेल्या जीवांना मुक्त करण्यामध्ये जी निपुण आहे अशी, की कशी आहे ती, सर्वाशये संस्थिता, सर्वांच्या हृदयामध्ये जी आत्मरूपाने वास करून आहे ती कशी आहे, दुर्ज्ञेया सुदुरात्मभीश्च मुनिभिर्ध्यानास्पदं प्रापिता. ती कशी आहे की दुरात्म्या असणाऱ्या, दुराचारी असणाऱ्या प्राण्यांना ती सदैव दुर्ज्ञेय आहे. ती कधीही त्यांच्याकडून ती कधीही जाणली जाऊ शकत नाही. आणि कशी आहे ती, ध्यान योगाने जाणली जाऊ शकते अशी, ध्यान योगाने जी प्राप्त होऊ शकते अशी. मग ती कशी होते, प्रत्यक्षा भवती हसा भगवती सिद्धिप्रदा स्यात्स्पदा. ती प्रत्यक्ष भगवती आम्हाला या देवी भागवताच्या श्रवणामध्ये कृपा करो, आम्हाला प्रत्यक्ष कृपा करो असं त्यांनी सांगितलेलं आहे. सृष्ट्वा किलं जगदिदं सदसत्स्वरूपं शक्त्या स्वया त्रिगुणया परिपाति विश्वं संहृत्य कल्पसमये रमते तथैका तां सर्वविश्वजननीं मनसा स्मरामि. वेगवेगळ्या विशेषणांनी भगवतीचं चिंतन त्यांनी हे केलं की तां सर्व विश्वजननीं मनसा स्मरामि. आणि इथून मग देवी महात्म्याला सुरुवात होते. ते म्हणतात की विष्णू असेल, ब्रह्मदेव असतील, कुठलेही देवता असेल, त्यांचा आधार असणारी ही महाशक्ती, ही आद्याशक्ती असणारी जगदंबिका, तिचं हे चरित्र आहे. आणि तान ध्यात्वा सगुणां माया मुक्तिदां निर्गुणां तथा वक्षे पुराणमखिलं शृण्वन्तु मुनियास्त्विह. की त्या भगवतीचं ध्यान केल्यानंतर, त्या परांबिकेचं ध्यान केल्यानंतर मनुष्य मोक्षाला सहज प्राप्त होऊ शकतो. वेगवेगळ्या ह्याच्यातून सुरू केल्यानंतर आपण काल चिंतन करून आलो की व्यास महर्षींची पद्धत म्हणा किंवा आपली भारतीय संस्कृतीमध्ये पण की पुराणाची पद्धत, की पुराणामध्ये पुढं काय काय येणार आहे आणि ह्याची कॅटेगरी काय आहे, क्लासिफिकेशन काय आहे, हे सगळं द्यायची पद्धत, रिसर्च मेथोडॉलॉजीसारखी अगदी तंतोतंत, म्हणजे ही आपल्या पूर्वसुरींनी इतके हजारो वर्षांपूर्वी हे सगळं करून ठेवलेलं आहे. त्यांनी काय सांगतात बघा, आता इथून सुरुवात की पुराणमुत्तमं पुण्यम श्रीमद्भागवताभिधम 18 सहस्राणि श्लोकास्तत्र तु सुसंस्कृताः. आता यांनी, मी आता श्लोक वाचत नाही, मी तुम्हाला डायरेक्ट माहिती द्यायला सुरुवात करतो. त्यांनी याच्यामध्ये काय सांगितलं की हे जे श्रीमद देवी भागवत नावाचं जे पुराण आहे, 18,000 श्लोक आहेत, त्याच्यामध्ये 318 अध्याय आहेत, 12 स्कंध आहेत. आणि ह्याच्यामध्ये काय आहे तर भगवतीची वेगवेगळ्या प्रकारच्या चरित्रांचं वर्णन आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की पहिल्या स्कंधामध्ये 20 अध्याय आहे, दुसऱ्या स्कंधामध्ये 12 अध्याय आहे, तिसऱ्या स्कंधामध्ये 30 अध्याय आहे, चौथ्यात 25, पाचव्यात 35, सहाव्यात 31, सातव्यात 40, आठव्यामध्ये 24, नवव्यामध्ये 50, 10व्यामध्ये 13, 11व्यात 24 आणि 12व्यात 14 अध्याय असं आहे. आणि हे जे पुराण आहे हे सगळं डिटेलमध्ये त्यांनी संस्कृतमध्ये दिलेलं आहे, हे तुम्ही पाहू शकता. दुसऱ्या अध्यायामध्ये पुढं म्हणतात की सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणि च वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणम. की सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर आणि वंशानुचरित ह्या 5 लक्षणांनी युक्त असं देवी भागवत आहे. सर्ग काय की जेव्हा ह्या निर्गुण परमात्म्याला किंवा निर्गुण परब्रह्माला, आत्मरूपाला जेव्हा सृष्टी करावीशी वाटली, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा सर्वसाध्या महालक्ष्मी ह्या रूपातून तो प्रकट झाला. महालक्ष्मी रूपातून प्रकट झाल्यानंतर महाकाली आणि महासरस्वती रूपातून प्रकट झाली, ह्याला म्हटलंय सर्ग. आणि ह्या तिघींच्या माध्यमातून ब्रह्मा विष्णू महेशांचं प्रकटीकरण आणि त्यांच्या माध्यमातून सृष्टीचा विस्तार, संसार, लय, स्थिती, लय ह्या सगळ्या गोष्टींना म्हटलंय प्रतिसर्ग. वंश, वेगवेगळ्या चंद्रवंशी आणि सूर्यवंशी राजांचं चरित्र म्हणजे वंश, त्यांनी त्याचे वंशांचं वर्णन आलंय म्हणून त्याला वंश म्हटलंय. मन्वंतर, स्वयंभुवादी मनूंचं चरित्रचं म्हणून त्याला मन्वंतर असं म्हटलंय. वंशानुचरितम, देवीच्या भक्तीच्या निगडीत असणारा भक्तांचं चरित्र, अशा सूर्यवंशी आणि सोमवंशी राजांचं, क्षत्रियांचं चरित्र ह्याच्यामध्ये आलेलं आहे म्हणून त्याला वंशानुचरितम असं म्हटलं आहे. आणि ह्या 5ही लक्षणांनी युक्त असं हे देवी भागवत महापुराण आहे. आणि हे सांगितल्याच्या नंतर मग ते म्हणतात की शौनक बोलायला सुरुवात करतात की हे मग तुम्ही हे 18 महापुराणांची रचना केली, 18 महापुराणांमध्ये हे भागवत आहे, ह्या देवी भागवताचा असा ही सगळी माहिती सांगितल्यानंतर मग ते सांगतात नैमिषारण्याची कथा ह्याच्यामध्ये येते की कलियुगामध्ये नैमिषारण्यामध्ये सत्ययुग, कायम सत्ययुगच राहतं आहे वगैरे वगैरे सांगितल्यानंतर इथं दुसरा अध्याय संपतो. मग दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी शौनक विचारतात की ते 18 पुराणं कुठली आहेत, ते 18 पुराणां सांगा, 18 पुराणं कुठली, 18 उपपुराणं कुठली ते आम्हाला सांगा, ते असं म्हणतात. मग इथं सांगतात, मग इथं त्यांना म्हणतात की बघा
सकलगुणगणानाम् एकपात्रं पवित्रम् अखिलभुवनमातुर्नाट्यबद्धविचित्रं निखिलमलगणानां नाशकृत्कामकन्दं प्रकटय भगवत्या नामयुक्तं पुराणम्. 18 पुराणांची माहिती द्यायच्या वेळेला ते कसं म्हणतात की सकल गुणगणानाम एक पात्रम पवित्रम, सकल गुणांचं गण असणारं, साधन भाजन असणारं, पात्र असणारं एकमेव असं जे पुराण आहे ते कसं आहे. अखिल भुवन मातुर नाट्यविचित्रम, जे त्रिजगत जननी जगदंबिकेच्या नाट्यलीलेचे वर्णन करणारं विचित्र असं जे आहे ते कसं आहे. निखिलमल गणानाम नाशकृत्कामकंदम, मनामध्ये असणारे अखिल मल जे आहेत त्यांचं नाश करणारं, कामकंदम आणि सर्व प्रकारच्या अभिलाषा पूर्ण करणारं, प्रकटय भगवत्या नामयुक्तं पुराणम, ते भगवतीचं नाव असणारं जे पुराण आहे त्याचं प्रकटन तुम्ही करा असं ते म्हणतात. मग ते प्रकटन करण्याच्या पूर्वी 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला सूत म्हणतात, शृण्वन्तु संप्रवक्ष्यामि पुराणानि मुनीश्वराः यथा श्रुतेन तत्त्वेन व्यासात सत्यवती सुतात. मी व्यास महर्षींकडून काय काय शिकलो त्यांनी ते सांगितलं. तर पुराणात महापुराणांची संकेत सांगतात की कसं बघा, आणि ही सांगण्याची पद्धत त्यांची फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम वचतुष्टयम अनापलिंग कुस्कानी पुराणानी पृथक पृथक. मद्वयम, मद्वयम म्हणजे काय, म असणारे 2, मार्कंडेय आणि मत्स्य. भद्वयम भागवत आणि भविष्य हे 2. ब्रत्रयम, ब्रत्रय म्हणजे ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण. त्याच्यानंतर वचतुष्टयम विष्णू पुराण, वामन पुराण, वायुपुराण आणि वराह महापुराण असे वचतुष्टयम. लिंग कु स्का म्हणजे बघा राहिलेले 7 भाग. अ म्हणजे अग्नी, ना म्हणजे नारद पुराण, ली प म्हणजे पद्मपुराण, ली म्हणजे लिंग पुराण, ग म्हणजे गरुड पुराण, कु म्हणजे कुर्म पुराण, स्क म्हणजे स्कंद पुराण असं त्यांनी सांगितलेलं आहे. ही अशी शॉर्टकटमध्ये सांगितले. मग ह्याच्यानंतरच्या जवळजवळ एक 10-15 श्लोकांमध्ये प्रत्येक पुराणांची श्लोकसंख्या त्यांनी याच्यामध्ये, आपल्याला त्याचं चिंतन करायचं काही कारण नाही. मग त्याच्यानंतर एंडिंगला ते जेव्हा येतात मग त्याच्यामध्ये त्यांनी 18 उपपुराणांची पण यादी दिलेली आहे. सनतकुमार, नारसिंह, परत उपपुराणामध्ये पण भागवत पुराण म्हटलेलं आहे, कालिका पुराण म्हटलं आहे, सांब पुराण, सौर पुराण, उशनस पुराण अशी वेगवेगळ्या पुराणांची त्यांनी नावं दिलेली आहेत. आणि मग त्यांनी सांगितलं की कलियुगामध्ये मनुष्य अल्पबुद्धी झालेला असल्याकारणानं भगवान वेदव्यास द्वापर युगामध्ये होता. वेदव्यास प्रत्येक ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये येऊन वेदांचं 4 वेदांमध्ये विभाजन करतात, 18 पुराणांची संहिता रचना करतात, महाभारतांचं प्रणयन करतात. ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये होतात. मग ते सांगतात की प्रत्येक युगामध्ये व्यास वेगळे वेगळे आहेत. आता हे प्रत्येक युग या अर्थाचा इथं समजून घेण्यासारखा मुद्दा आहे. युग म्हणजे काय, 4 युग. 4 युगांच्या समूहाला एक महायुग असं म्हटलंय. मग आता बघा, आपल्याला जास्त डिटेलमध्ये जायचं नाही तरी पण मी थोडक्यात पटकन सांगतो. ब्रह्मदेवाचा 1 दिवस म्हणजे कल्प असतं. त्या कल्पामध्ये जोपर्यंत ब्रह्मदेवाचा दिवस असतो तोपर्यंत हे सगळं सृष्टी व्यवस्थित चाललेली असते. त्या एका कल्पामध्ये 14 मन्वंतरं होतात. 14 मन्वंतरामध्ये 71,500 महायुग असतात. महायुग म्हणजे काय, हे कलियुग. आता तुम्हाला मी आणखीन एक सोपं प्रमाण देतो. सगळ्या जणांना आरती माहिती आहे. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखमाई दिस दिव्य शोभा. युगे 28 का म्हटलंय, युग तर 4 आहेत, मग युग 28 याचा अर्थ 4 महायुगांचा समूह. मग आत्तापर्यंत असं म्हणतात की 28 द्वापर युग झाले, 28 महायुग झालेली आहेत. त्यातल्या 28व्या द्वापर युगातले आत्ताचे जे आहेत ते कृष्णद्वैपायन व्यास जे आहेत त्यांचं हे काम आहे. मग त्यांनी हे काय केलेलं आहे की पुढच्या ह्याच्यामध्ये की ह्या सुतांनी पुढच्याच्यामध्ये की 28 युगांचे व्यासांची नावं ह्याच्यामध्ये दिलेली आहेत. की पहिल्यांदा काय की ब्रह्मदेव पहिल्यांदा व्यास झाले, नंतर वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये स्वयंभू मनी व्यास झाले, प्रजापती झाले, उशना झाले, बृहस्पती झाले, स्वतः भगवान सूर्यदेव व्यास झाले, त्याच्यानंतर यमराज व्यास झाले. असे करत करत खाली येत आल्यानंतर कृष्णद्वैपायन व्यास आपल्या युगामध्ये, मी सगळी नावं वाचत नाही आहे, आपल्या युगामध्ये
कृष्णद्वैपायन व्यास असे झाले असे ते म्हणतात. आणि त्याच्यानंतर पुढचं जे चतुर्युग, हे कलियुग संपल्याच्या नंतर पुढचं जे युग येणार त्याच्यामध्ये द्रौणी नामाचे व्यास होणार आहेत असं ते म्हणतात. व्यासांचं चरित्र का सांगतोय मी लक्षात घ्या, कारण व्यासांच्या चरित्राला अनुलक्षून त्या चरित्राला केंद्रित करूनच भगवतीची उपासना का करायची, भगवती कशी श्रेष्ठ आहे, ती कशी नाचवते सगळ्यांना आणि कसा खेळ मांडते, ह्याचं चरित्र वर्णन आपण संतांच्या भाषेमध्ये पण बघणार आहोत डेफिनेटली. पण आपल्याला त्याचंही जास्त म्हणजे ऑथेंटिकेट जे प्रमाण पाहिजे ते प्रमाण आपण देवी भागवतामध्ये बघणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या व्यासांनी या कृष्णद्वैपायन जे व्यास आहे ते त्यांनी हे व्यास केलेलं आहे. आता पुढचा श्लोक ऐका. व्यासेन कृत्वा ते शुभम पुराणम शुकाय पुत्राय महात्मने यत् वैराग्ययुक्ताय च पाठितं वै विज्ञाय चैवा रणिसंभवाय. त्यांनी काय सांगितलंय, ह्या श्लोकाला धरून अख्खा पहिला स्कंध याच्यामध्ये आपल्याला घालवायचा आहे. हा एकच श्लोक लक्षात घ्या. त्यांनी काय सांगितलं की व्यासेन कृत्वा ते शुभम पुराणम, व्यास महर्षींनी हे अतिशुभ पुराण त्यांनी केलेलं आहे. काय केलं आहे, शुकाय पुत्राय महात्मनेयत, महात्मा शुकपुत्राला सांगण्यासाठी हे त्यांनी काय केलं आहे, कसं केलं आहे की वैराग्ययुक्ता यच पाठितं वै, तो वैराग्ययुक्त असल्या कारणानं त्याला शिकवलं. का, तो विज्ञाय, त्याला जाणून देण्यासाठी. मग हे जे वैशिष्ट्य आहे च एव अरणिसंभवाय, इथं हे जे वैशिष्ट्य आहे की नाही, अरणिसंभव, शुकाचार्यांचा जन्म हा स्त्रीच्या उदरातून न झाला किंवा अरणीतून झाला असा संदर्भ पहिल्यांदा देवी भागवताच्या या पहिल्या स्कंदामध्ये ह्या श्लोकामध्ये इथं 36व्या श्लोकामध्ये इथं येतो. अरणी म्हणजे काय, लक्ष देऊन ऐका. आपल्याला ही कथा पूर्ण डिटेलमध्ये आपण बघणार आहे, नो डाऊट. ही कथा संपायला जवळजवळ 8 दिवस लागतील. अरणी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण अग्निमंथन करतो. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की बऱ्याच वेळा नरसोबाच्या वाडीला, गाणगापूरला, पंढरपूरला, बार्शीला वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा सोमयाग केला जातो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संहितांचे हवन केले जातं, त्याच्यामध्ये ज्येष्ठोदमोना आपण अग्निमी येळे पुरोहिताई असं म्हणत म्हणत जेव्हा अग्निमंथन करतो आणि त्यातनं जो ती जी खालची जी बाज असते त्याला अरणी असं म्हणतं. च एव अरणी संभवाय. मग देवी भागवताप्रमाणे शुकाचार्यांचा जन्म त्या अरणीतून झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अरणी संभव असणाऱ्या, अयोनी संभव असणाऱ्या कुठल्याही स्त्रीपासून, कुठल्याही ह्याच्यापासून न जन्मलेल्या अशा त्या अयोनी संभव किंवा अरणी संभव अशा शुकाचार्य महामुनींना व्यासांनी हे सांगितलं. मग ते काय म्हणतात, श्रुतम मया तत्र तथा गृहीतम यथार्थवत या सुमुखीन मुनींद्राः पुराणगुह्यम सकलम समेतत गुरो प्रसादात करुणानिधेश्च. त्या करुणानिधी भगवान गुरुदेव म्हणजे वेदव्यासांच्या मुखातून जेव्हा ते शुकाचार्यांना सांगत होते तेव्हा मी पण त्यांच्याकडून श्रवण केलेलं आहे. त्याचं सरहस्य मी त्याचं श्रवण केलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगतो. सूतेन पृष्टः सकलं जगाद द्वैपायनस्तत्र पुराणगुह्यम अयोनिजाद्भुतबुद्धिना वै श्रुतं मया तत्र महाप्रभावम. त्या अयोनिज असणाऱ्या शुकाचार्यांना सांगताना मी पण त्यांच्याबरोबर श्रवण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या ग्रंथाचा जो महाप्रभाव आहे तो मी तुम्हाला आता सांगणार आहे. मग पुढं त्यांनी सांगितलं आहे की बघा की जे वैदिक मार्गापासून भ्रष्ट झालेले आहेत, ज्यांना अजिबात धर्मशास्त्राचं आचरण नाही, त्यांच्यासाठी हे पुराण कसं आहे, सर्व वेदांचं सारभूत असणारं हे पुराण आहे वगैरे वगैरे असे त्यांनी सांगितले. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बघा, या निर्गुणा हरिहराधिभिरप्यलभ्या विद्या सतां प्रियतमाथ समाधिगम्या सतस्य चित्तकुहरे प्रकरोति भावम्. यस्संशृणोति सततं स्तुसति पुराणम. जो निर्गुणा आहे, हरिहरांना पण अलभ्य असणारी जी जगदंबा आहे ती विद्या म्हणून आहे, जी समाधिगम्य झाल्यानंतर जिची प्राप्ती होते अशी ती तुमच्या चित्तकुहुरामध्ये, तुमच्या हृदय मंदिरामध्ये सहज प्रवेश करेल. केव्हा, यस्संशृणोति सततं तु सती पुराणम. जो या भगवती सतीचं, या भगवती जगदंबिकेचं हे जे पुराण आहे, जो त्याचं श्रवण करतो, त्याच्या चित्तकुहरामध्ये, त्याच्या मनमंदिरामध्ये, हृदय मंदिरामध्ये भगवती जगदंबिकेबद्दल असणाऱ्या प्रेमाचा आविर्भाव व्हायला सुरुवात होतो, उदय व्हायला सुरुवात होतं असे त्यांनी सांगितले. म्हणून
या मनुष्य देहामध्ये ज्यांना प्राप्त होऊन सुद्धा जे देवी भागवताचं श्रवण करत नाही त्यांच्या दुर्भाग्याचं मी काय वर्णन करू असं म्हणून या ठिकाणी अध्याय 3 संपतो आहे. आता इथं मी सांगितल्याप्रमाणे व्यासांचं सगळं चरित्र सांगितलं. मगाशीच्या श्लोकाला धरून ते आता सगळे ऋषीमुनी प्रश्न विचारणार आहेत सुतांना की कसं काय अरणी संभव हा काय प्रकार आहे, त्यांचा जन्म अरणीतून कसा काय झाला आणि त्याच्यातनं वगैरे वगैरे. ह्या एका श्लोकाला धरून पुढचे जे जवळपास 16 अध्याय जे आहेत की नाही, 16 अध्यायामध्ये व्यासांचं चरित्र आहे. आणि व्यासांच्या आणि शुकदेवांच्या चरित्राला अनुलक्षून मधुकैटभाचा आख्यान येणार, भगवान महाविष्णूंचा हयग्रीवाचा अवतार येणार आणि अर्धश्लोकी देवी भागवताची कथा येणार. वेगवेगळ्या कथानकातून देवी भगवतीचा महिमा आपण इथून पुढं आपण श्रवण करणार आहोत. याच्यानंतर उद्याच्या अध्यायामध्ये व्यास महर्षींना देवर्षी नारदांनी देवी भगवतीचा महिमा कसा सांगितला ते आपण उद्या पुढच्या भागामध्ये पाहू. ओम नमः चंडिकायै. सर्वांना या अष्टमीच्या, या नारायणी मासाच्या अष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओम नमः चंडिकायै. ओम नमः चंडिकायै.